सर्वप्रथम विद्येचे आराध्य दैवत श्री गणेशा गणपती, माता सरस्वती, माता लक्ष्मी यांना प्रथम नमन वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवस अनुषंगाने आपण आज हा व्हिडिओ बनविलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 पुण्याजवळील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. ते शहाजीराजे आणि जिजाबाईचे सुपुत्र. त्यांनी आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 20,000 सैनिक हाताशी धरून विजापूरची आदिलशाही व मुघल साम्राज्याला झुकवून हिंदवी मराठा साम्राज्याची स्थापना केली. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून प्रशासकीय व्यवस्था गानिमी कावा तंत्र मजबूत करून 20,000 वरून 1,00,000 सैन्य नौदल निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती यांचा राज्याभिषेक झाला. त्यांचे व्यक्तिमत्व उदार, प्रखर योद्धा होते. त्यांनी त्यांच्या आईकडून मिळालेल्या संस्कारामधून महिलांचा आदर त्यांच्या आईकडून मिळालेल्या संस्कार म्हणजे महिलांचा आदर आणि प्रत्येक धर्माचा सन्मान. त्यांनी लढलेल्या प्रमुख लढाया तोरणा, प्रतापगड, सिंहगड, रायगड, पुरंदर यासारखे अनेक किल्ले जिंकून स्वराज्य मजबूत केले. अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, आग्रा मोहीम असे अनेक धाडसी प्रसंगाला तोंड दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून आपल्याला काही महत्त्वाचे गुण आत्मसात करावे लागेल. संघटन कौशल्य, माणसाला जोडण्याची अफाट क्षमता, लोकांच्या कल्याणाकरता घेतलेले अनेक निर्णय, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असे ठणकावून सांगणारे जगातील पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यानंतर कोणताही राजा, कोणताही आमदार, खासदार, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री कोणीही वाली झालेले नाही. आज शेतकऱ्याचे पीक काय तर संपूर्ण आयुष्य राजकारणी मंडळींनी संकटात आणले. महाराजांनी कधीही अगदी स्वराज्य स्थापनेकरता सुद्धा जात धर्म पक्षाचा आधार न घेता मराठा साम्राज्य निर्माण केले. 1636 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस 6 ते 7 वर्षाचे होते. छत्रपती शहाजी विजापूरच्या आदिलशहाकडे भारताच्या डोंगराळ भागातील सरदार होते. त्यांना पारंगत होते की स्वराज्य स्थापना करता आपल्या मुलाला त्यांना पारंगत असे शिक्षण त्यांनी आपल्या मुलाला दिले. शिक्षण देऊन आपल्या मुलाला देऊन स्वराज्य स्थापनेकरता नवीन ऊर्जा, नवीन दिशा जागृत केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या लढायांपैकी अफजल खानाचा लढा, पन्हाळगडाचा वेढा,
पावनखिंड लढाई पावनखिंड लढाई म्हटलं म्हणजे बाजीप्रभू देशपांडे, जे सुरुवातीपासून मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांना सोडले नाही. त्यांनी तो पर्यंत ते छत्रपती शिवाजी महाराजांकरता लढले. शाहिस्तेखान प्रकरण, सुरतची पहिली लूट, पुरंदरचा तह, आग्रा प्रकरण, मुघलांसोबत शांतता मिळवून त्यांनी आपले स्वराज्य स्थापन केले. अशा अनेक लढाईमधून आपल्याला हे शिकायला मिळते की संकट कितीही मोठे असले तरी माणसाने न डगमगता संकटाचा सामना करायला पाहिजे. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र्यामधून आपल्याला शिकायला मिळते की स्त्रियांचा आत्मसन्मान, स्त्रियाचा सन्मान, आईवडिलांचा आदर, आपण करत असलेल्या कामाप्रती प्रामाणिकपणा, एकनिष्ठा, समर्पण आणि भविष्यातील योजनेवर कार्य करण्याकरता दूरदृष्टिकोन, जो हाती घेतलेले कुठलेही कार्य पूर्णत्वास येईपर्यंत कुणाकडेही उघड करू नये, आत्मविश्वास, दृढ विश्वास, असे अनेक पैलूमधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला त्यांची शिकवण, त्यांच्या आठवणी जागृत होतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी नुसती दाढी, फेसकट किंवा हेअरकट करून चालणार नाही, तर त्यांचे विचारसुद्धा आपल्याला आत्मसात करावे लागेल. त्यांच्या विचारांनासुद्धा आपल्याला कुठेतरी आपल्या मनामध्ये जागा द्यावी लागेल, आपल्या डोक्यामध्ये जागा द्यावी लागेल. प्रत्येक भारतीय, प्रत्येक तरुण, प्रत्येक माणूस हा स्वतः त्याला आपला लढायचा असतो आणि स्वतः त्याला आपली ताकद वाढवायची असते. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त प्रहार शाखा प्रमुख 3 तालुका सावनेर, जिल्हा नागपूर कडून आपल्याला दिनेश रामेश्वरजी चाके यांच्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.